आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या आशिलाला लहान मुलगी आहे, त्यामुळं बचाव पक्षाची ही अपील ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. माय लॉर्ड, मुलगी लहान आहे हे कारण पुढे करता येणार नाही. या प्रकरणाची शहानिशा झालीच पाहिजे. दोन्ही बाजू बघता वृंदा घोलप यांना 5 दिवसांची नाही 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी आम्ही देत आहोत. The court is adjourned for today. आप सगळं खोट आहे. Be strong. Be strong. या सगळ्या काळ्या कृत्यांची परमेश्वराला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ठमे, ए ठमे, कुठेस बाई? कुठे लपलीस? अगं किती दमवतीस ग म्हातारीला. इकडे सापडली सापडली ठमे. नाही बाई, इथं पण. इथेस का ठमे? ए ठमे, कुठे लपली बाई? पोर कुठे जागा शोधून काढते कोणाला माहिती. आणि म्हातारीला दमवते बाई. आई गाई नको बाई. आता मी नाही बाई दमणार आणि मी पळणार पण नाही बाई. गेले बाई माझे गुडघे. आई ग आई 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 ग. गेले बाई गुडघे. थमे, हा काय घाबरवतेस ग मला अशी? केवढी घाबरले बाई मी. काय करायचं बाई तुझं? अगं एकदम हार्ट अटॅक आला असता मला, गेले असते निघून. हा काय करतेस ग सारखं असं? एकदा बॉम्ब काय फोडते बाई, एकदा बॉम्ब काय करते बाई. तुम्ही नीट खेळतच नाही. वाडे आजोबा छान खेळतो. हो का? मग वाडे आजोबांबरोबरच खेळायचं. हा बाई माझे गुडघे दुखतात अगं. त्यांचे नाही दुखत ना. आणि ना मुलांच्या मागे पळून पळून त्यांना सवय आहे धावायची. वाडे आजोबा कधी येणार आहेत? एक मिनिट बाबा, मला नाही जायचं. तुम्ही सांगा ना, मी खरंच काही नाही केलं. तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? हो हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्यावर काय, माझ्या वाची लेकींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मी दिलेले संस्कार इतके तकवादू नाही आहेत. पूर्ण माहिती आहे मला. कळलं का? झालं असेल तर चला. 1 मिनिट. काळजी करू नका, काही होणार नाही. न्यायालयीन कोठडी आहे, सगळी व्यवस्था असते तिथे. हे बघा, मी लगेच बेलसाठी ऍप्लिकेशन करतोय आणि मला विश्वास आहे आपल्याला लगेच बेल मिळेल. बर्फी, ते बर्फीची काळजी वाटते. हवं नको काळजी करूस बर्फीची. आम्ही आहोत. अजिंक्य सर, तुम्ही म्हणालेलात ना, जितकी शमिकाला तुमची गरज आहे तितकीच माझ्या बर्फीला माझी गरज आहे. मग का नाही काय बोललात आतमध्ये? हे बघा, काही वेळा काही न बोलणं हेच योग्य असतं. कोर्टात काही क्षण असतात असे जिथे आपल्या संयमाची परीक्षा असते. म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो होतो, शांत राहा, संयम ठेवा. मिसेस वृंदा, आरोप झाले म्हणजे प्रत्यारोप होणारच. मी
ठीक आहे, मी समजू शकतो, तुमचा संयम जाणं स्वाभाविक आहे, पण काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. हां, मी लगेचच बेलसाठी ॲप्लिकेशन टाकतोय, मिळेल आपल्याला बेल. झालं असेल तर चला आता. कॉन्स्टेबल या त्यांना, चला. बाबा बाबा सांगा ना, मी नाही केलं हो काही. बाबा अरे बाबा, माझ्या परिस्थिती काय बाबा. बाबा एक, दोन. आजी तुला कसं जमतंय पटापट? अगं आमच्या लहानपणी हेच खेळ असायचे सगळे. मोबाईल नव्हता काही तुमच्यासारखा. बालपणाला बुरशी लावायला. बुरशी? व्हॉट एव्हर इट इज. पण मला शिकव ना. तुला शिकायचंय? ये ये. हे असे दगड आहेत ना, हे असे ठेवले, हा असा वर टाकायचा, खालचा पटकन उचलायचा. अगं असं नाही, हा दगड वरती टाकला ना बाई, हे बघ, हा जो दगड आहे ना, हा वरती टाकलास की हा दगड, आणि हा जो खाली दगड आहे ते आहे चॉकलेट. तुला वरचा दगड खाली येईपर्यंत खालचं चॉकलेट घ्यायचंय बाई. घरी कसं फ्रीज मधलं चॉकलेट हळूच घेतेस, लपून बाबांना लपून घेतेस ना, तसं. हो चांगलंय चांगलंय. हा चांगलंय ना, जमेल, खेळ. जमत नाहीये पण आवडलं मला. बर, आवडलं. अरे चा, वाद्या आजोबा. अरे काय आजीने मला नवीन गेम शिकवला. होय. बर, अरे वृंदा आंटी नाही आली का? नाही बाळा, डॅडा, तू म्हणाला होतास की वृंदा आंटीला पोलीस घेऊन जाणार आहेत. पोलीस घेऊन गेले का वृंदा आंटीला? अगं पोलीस घेऊन जातील म्हणजे चौकशीसाठी गेलेत ते. हं? चौकशी? पण ती तर घरी सुद्धा झाली असती. पोलीस स्टेशनला जायची काय गरज? आणि तू अडवलं नाही पोलिसांना? शमिका, तू म्हणाला होतास तिला काही होणार नाही. असंच करतोस तू, सगळ्यांना जस्टिस मिळवून देतोस आणि आपल्या माणसाला तू वाचवू नाही शकत. शमिका शांत राहा आता. काय शांत राहा? नेहमी म्हणत असतो हा माझा रेकॉर्ड आहे, हा माझा रेकॉर्ड आहे. तू आपल्या माणसाला हेल्प नाही करू शकत, हाच तुझा रेकॉर्ड आहे. तू मम्माला सुद्धा असंच जाऊ दिलं असणार. शमिका, अजिंक्य साहेब, काय काय करताय तुम्ही? अजिंक्य साहेब, असं एवढं चिडू नका तिच्यावर. तिची काहीच चूक नाही, लहान आहे अजून ती. हा, पण ती लहान आहे हे इतर लोकांना नाही ना कळत मास्तर. त्याचं काय करू मी? गायत्री गेली, त्याच्या आधी मी एका माणसाची केस घेतली होती. खूप धमक्या येत होत्या मला त्या केसमध्ये, आणि त्यानंतर लगेच गायत्रीचा ऍक्सिडेंट झाला. लोकांना काय वाटतं माहिती? गायत्री माझ्यामुळे गेली. ही केस जर मी घेतली नसती तर गायत्री वाचली असती. त्या माणसाने तो घडवून आणलाच असता. अशा वेगवेगळ्या गोष्टी माझ्या मागे बोलल्या जातात. एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी ना
खूप मोठी किंमत मोजली आहे मी. हे मान्य आहे मला. शमिका लहान आहे, तिला या सगळ्या गोष्टी नाही कळत. पण लोकांच्या, माझ्या नातेवाईकांच्या याच गोष्टींमुळे ना तिलाही आता असंच वाटायला लागलं की तिच्या वडिलांमुळे तिची आई गेली. वडिलांनी तिला जाऊ दिलं. मास्तर, शाळेत शिकवलेल्या गोष्टींपेक्षा हे जग किती उलटं वागतं नाही. प्रामाणिकपणा, परोपकार, कर्तृत्व, सत्यासाठीचा लढा. आजकाल लोकांना वाटायला लागले या सगळ्या गोष्टींना फक्त शाळेतल्या फळ्यावर लिहिण्यापुरत्या उरल्यात. वास्तव जगाशी या सगळ्यांचा काही एक संबंध नाही. आणि एखाद्याला वाटत असेल ना या सगळ्या गोष्टी, शिकलेल्या गोष्टी आचरणात आणाव्या, तर त्याला हे सगळे लोक मिळून ना वेडा, मूर्ख असे वेगवेगळे लेबल लावतात मास्तर. या सगळ्या जगाशी ना मला काही एक घेणं देणं नाहीये. पण शमिका, माझी मुलगी, तिने असं म्हणावं म्हणजे ना मास्तर. अजिंक्य साहेब, तुम्ही शांत व्हा. बस बस बस, तुम्ही इथे बसा. बस, शांत व्हा अजिंक्य साहेब. काय आहे, खरा बाप कळायला, ती समज यायला कुठल्याही मुलीला थोडा वेळ जातोच. हा, ती मोठी झाली की तिला सत्य काय ते कळेल. तुम्ही मोजलेली किंमत तिला कळेल. त्यासाठी तुम्ही किती त्रास सहन केला ते सुद्धा कळेल. तोपर्यंत काय, बापाने कष्ट उपसत राहायचे. पण कधीपर्यंत मास्तर? कुठवर हा त्रास सहन करायचा आपण? कधी शमिकाला कळणार की तिचा बाप कसा आहे? नाही, त्याची काही ठराविक अशी वेळ नसते. आपण कसे आहोत हे आपल्या मुलांना कळायला, त्याची जाणीव व्हायला किती वेळ लागेल आपल्याला काहीच सांगता येत नाही. माझ्या वृंदाला तरी कुठे कळला तिचा बाप. पण माझी आभा, माझ्या मुक्ताला मात्र त्यांच्या कमी वयातच त्यांच्या बापाने उपसलेले कष्ट कळले. हे सगळं उमगायला, हे कळायला सटवायने सुद्धा ना त्या नात्याच्या नशिबात लिहावं लागतं अजिंक्य साहेब. नाहीतर फार कठीण होऊन बसतं पालक आणि मुलांचं नातं. बोला बोला वृंदा, बोला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कमी वेळ असला की प्रश्नांची उत्तरं काढून घ्यायला असे काही मार्ग वापरावे लागतात, ज्यामुळे तुमच्यासारख्यांची परिस्थिती अजून कठीण होते. पटापट सांगा, बोला. सत्यशीलला तुम्ही कधी कधी भेटायचा? मी एकदा दोनदाच भेटले त्याला. कधी आणि कशासाठी भेटलात? रात्री भेटलात का? हो, रात्री भेटले. एका परक्या पुरुषाला भेटण्याची रात्रीचीच वेळ कशी काय निवडली तुम्ही? रात्री भेटण्याचं काय कारण? बोला बोला, पटकन बोला, बोला. हे बघा, प्रत्येक वेळी मी त्याला रात्रीच भेटले असं नाहीये. अच्छा, म्हणजे दिवसा सुद्धा भेटणं व्हायचं तुमचं एकांतात? एकांतात म्हणजे? नाही, एकांतात भेटले असालच की. सांगा पटकन, एकांतात भेटून काय करायचं? हे बघा, दिवसभर तुम्ही मला तेच प्रश्न विचारताय. कारण तुम्ही तीच उत्तरं देताय. एकतर आम्हाला चौकशीसाठी एकच दिवस मिळाला, त्यामुळे एका दिवसात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला नकोत का? बोला. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की तुम्हाला हवी ती उत्तर माझ्या तोंडून वदवून घ्यायची तुम्हाला? ए वृंदा घोलप, हा माझ मला नाही दाखवायचा, नाहीतर. साहेब, यांचे वकील अजिंक्य मांडलेकर यांना भेटायला आलेत.
कोर्टाची परमिशन घेऊन आलोय भेटायला. भेटा की मग, बिंदास्त मन मोकळेपणाने भेटा. आमची काही हरकत नाही. नाही, 10 मिनिटं भेटू शकता तुम्ही. कसं आहे, मग आम्हाला पण 10 मिनिटं ब्रेक मिळेल. भेटा. चला मॅडम, भेटू द्या, बोलू द्या त्यांना. चला बेटा, बोला. अजिंक्य तुम्ही आमच्या घरून आलात का? बर्फी कशी आहे माझी? आठवण येते तिची. इथे हे लोक नको नको प्रश्न विचारतात. शांत व्हा वृंदा. बघा, 1 दिवसापेक्षा जास्त वेळ इथे तुम्हाला राहायची गरज पडणार नाही. लवकरच बेल मिळेल आपल्याला. बर्फी कशी आहे माझी? बर्फी कशी आहे हे तुम्हीच बघा. हाय वृंदा आंटी, तू काळजी करू नकोस. मी बर्फीला सांभाळणार आहे तू येईपर्यंत. तू चिंताच करू नकोस. मी डॅडाला चांगलंच फायर केलंय. बर्फी एवढी छोटी असताना तिच्या मम्माला दुसरीकडे कशाला पाठवायचं? डॅडा मला सॉरी म्हणाला. तो उद्या तुला घरी घेऊन येणार आहे. कोणी तुला परत अरेस्ट करणार नाही. आणि बर्फीला मी व्यवस्थित सांभाळेल. बघ बघ कशी खेळते, हसते. बर्फी ती बघ मम्मा, ती बघ. आमची छान फ्रेंडशिप झालीये. तू अजिबात काळजी करू नकोस. ती बघ मम्मा. खचू नका वृंदा. बॅटल ऑफ जस्टिस इज नॉट इझी. खूप काही सहन करावं लागतं. पाहिलं ना, इतकी लहान असून पण बर्फी खचली नाहीये. तुम्ही नका खचू. बी स्ट्रॉंग. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही? शमिका मॅडम, झोपली ती. झोपली ना? मला माहिती आहे माझ्या मम्माची अंगाई फेलच नाही होणार. हो गायिका बाईसाहेब, चला जेवून घ्या. असं कसं जेवणार? का ग बाई, उपास वगैरे धरलास का काय ठमे? नाही नाही, भूक तर सॉलिड लागलीये. अगं मग चल ना जेवायला. नाही, असं कसं बाहेर जाणार? बर्फी झोपली आहे ना. मी बाहेर गेले आणि बर्फी उठली तर? अगं नाही उठणार ती. बघ गाढ झोपली ती आता. पण आपण कशाला रिस्क घ्यायची? नाही, नको. ती जर उठली आणि आजूबाजूला बघितलं कोणी नाहीये तर ती पडत रडायला लागेल ना. नंतर झोपणारच नाही मग. अगं ठमे, नाही उठायची. चल तू. तुम्हाला माहित नाही, तुम्ही आजी आहेत ना. आम्हा लहान मुलांचं कसं असतं ते तुम्हाला नाही कळणार. खरंय ग बाई, माझ्या आईनं मला म्हातारीच जन्माला घातली ना. मला कसं कळणार बाई? तर तू सांग मला. कसं असतं लहान मुलांचं? सांग बाई. झोपेतून उठल्यावर बाजूला आम्हाला आई दिसली नाही तर आम्ही रडायलाच लागतो. शमिका, बर्फी उठली ना तर मी तिला बघेन. तू चल जेवायला. बट चल गठमे. ठीक आहे, मी जेवते.
तुम्ही मला इथेच आणून द्या. मी गपचूप आवाज न करता इथेच जेवेल. बर आणते. सासूबाई तुम्ही जेवून घ्या, मी हिच्यासोबत इथेच जेवते. बघा ते खुडबुड करायला लागलं. चुळबुळ. हा तेच ते. पण आता उठली ना तुमच्यामुळे. इंगोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.